भोकरदन शहरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पती व पत्नीवर भोकरदन पोलिसांची कारवाई। आज दिनांक 23/5/2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री किरण बिडवे यांना भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी येथील गजानन मंदिराजवळ असलेल्या एका टीन पत्र्याच्या शेडमध्ये पती व पत्नी हे बाहेर जिल्ह्यातील महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्रीलायक बातमी प्राप्त झाल्याने सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक सो जालना, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक जालना व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन जिल्हा जालना यांना देऊन त्यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक श्री पवन राजपूत, पोलीस नाईक प्रशांत उबाडे, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, पोलीस अंमलदार संदीप भुतेकर, पोलीस अंमलदार किशोर मोरे, महिला पोलीस अंमलदार सीमा देठे, जयश्री कुहिरे यांनी म्हाडा कॉलनी येथील ज्ञानेश्वर विनायक वाघ यांच्या मालकीच्या जागेमध्ये जाऊन 2:45 छापा मारला असता तेथे इसम नामे गणपत रामधीन सेठी व 51 वर्ष, राजूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना हे बाहेर जिल्ह्यातून महिलांना आणून आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करत आहेत असल्याचे मिळून आल्याने पीडित महिलेसह रोख रक्कम 35,680 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलाय। वेश्या व्यवसाय चालविणारे पती इसम नामे गणपत रामधीन सेठी वय 54 वर्ष, गीतांजली गणपत सेठी वय 51 वर्ष, राहणार राजूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना व खोली मालक ज्ञानेश्वर विनायक वाघ, राहणार भोकरदन, जिल्हा जालना यांच्यावर कलम 345 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदर पती व पत्नीवर यापूर्वी सुद्धा पोलीस ठाणे हसनाबाद येथे गुन्हा दाखल आहे। सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साडी, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक श्री पवन राजपूत, चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रशांत उबाडे, शिवाजी जाधव, किशोर मोरे, संदीप भुतेकर, महिला पोलीस अंमलदार सीमा देठे, जयश्री कुहिरे यांनी केली आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री भाऊसाहेब सहाने, पोलीस अंमलदार इंदल बमनावत करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट अब तक न्यूज महाराष्ट्र, जालना।